रावेर मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीत परिस्थिती काहीशी वेगळी आहे। कारण रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत खडसे कुटुंबातील सासरे आणि सून आमने-सामने येणार का अशा चर्चा रंगताना दिसतात। यावर खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, भाजपनं रावेर लोकसभेबाबत खासदार रक्षा खडसे यांना तिकीट द्यावं की न द्यावं हा विषयच नाहीये। रावेर लोकसभेतील जनतेचा आणि मतदारांचा एकच कल तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी करण्याकडे आहे। याशिवाय माझाही काही हट्ट नाही की मलाच तिकीट दिलं पाहिजे। तर एकनाथ खडसे भाजपात येणार असल्याच्या चर्चेवर त्या म्हणाल्या की महाराष्ट्रात आणि इतर राज्यात इतर पक्षांचे नेते भाजपमध्ये येत आहेत। अशोक चव्हाण यांचा देखील भाजपात प्रवेश झालाय। नाथाभाऊ भाजपमध्ये आले तर आम्हाला आनंदच आहे। आधीही नाथाभाऊ हे भारतीय जनता पार्टीचेच नेते होते, ते आल्यानं आनंद होईल आणि कोणीही भाजपामध्ये आलं तर स्वागतच केलं जाईल असं त्यांनी सांगितलं। बघा, आपण मागच्या काळामध्ये बघितलं असेल की बरेचसे नेते आता मोठे इतर पक्षाचे सुद्धा नेते आता भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ लागलेला आहे। आदरणीय नाथाभाऊंबद्दल मी एवढं सांगू नाही शकत, कारण शेवटी तो वर्षा पातळीचा विषय आहे आणि म्हणजे पक्ष आता काय निर्णय घेतो आणि त्याच्यानंतर नाथाभाऊचं त्याच्यावर काय मत आहे हे तर सगळं घडल्यानंतरच आपल्या सगळ्यांना कळेल। पण नक्कीच एक कार्यकर्ता म्हणून किंवा बरेचशे लोकांची सुद्धा इच्छा आहे की नाथाभाऊंनी इकडे भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन परत काम केलं तर लोकांना आनंदच होणार आहे। यावर ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, जळगाव।